नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, गेल्या काही वर्षांमध्ये प्रशासकीय सेवा आणि त्यामधलं करिअर याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी परीक्षांचा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 100 मुलांना यश मिळालेलं आहे. खरं तर ही संख्या जरी चांगली असली तरी 1236 विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये पहिल्या 100 मुलांमध्ये महाराष्ट्रातल्या मुलांचं प्रतिनिधित्व थोडंसं कमी दिसतं. या सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये चिंतन सुरू झालं असून लवकरच म्हणजे प्रशासकीय सेवांमध्ये किंवा या क्षेत्रामध्ये मराठी टक्का वाढवण्याच्या दृष्टीने अगदी सकारात्मक घडामोडी सुरू झालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आजची आपली ही चर्चा. आजचा आपला विषय आहे यूपीएससी परीक्षांमधील यशाचा मार्ग आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर तारुल भावसार यांना. मॅडम नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत विक्रम विरकर सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून स्वागत. या दोघांबद्दलही ओळख करून द्यायची म्हणजे डॉक्टर तारुल भावसार या होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, तर विक्रम विरकर यांनी इंजिनिअरिंग आणि नंतर MBA केलेलं आहे आणि नुकताच जो यूपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे त्यामध्ये त्यांनी उज्ज्वल यश मिळवलेलं आहे. मला वाटतं करिअर आणि त्यातही प्रशासकीय सेवेमधलं करिअर म्हणजे हा थोडासा कठीण विषय आहे, अवघड विषय आहे. त्यामुळे तुमच्या मनात सुद्धा प्रश्न असणारच आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या प्रश्नांद्वारे आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक काय आहेत ते पाहून घेऊया. 24908050 24988050 022 हा STD कोड आहे. जे प्रेक्षक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांच्यासाठी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांच्यासाठी. सगळ्यांना माहिती आहेच, पण एक छोटीशी विनंती वजा सूचना. प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून व्यवस्थित मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. विषय आहे यूपीएससी परीक्षांमधील यशाचा मार्ग आणि मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर तारुल भावसार आणि विक्रम विरकर. पुन्हा एकदा दोघांचं या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते. मॅडम, तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल मला की यूपीएससी परीक्षा म्हणजे प्रशासकीय सेवा किंवा पोलीस सेवा आणि इतर ज्या सेवा आहेत त्यांच्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. 3 टप्प्यांमध्ये ही परीक्षा होते. पूर्व परीक्षा असते, मग मुख्य परीक्षा आणि नंतर मौखिक अर्थात मुलाखत. तर याबद्दलच म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतोय की यूपीएससी परीक्षांमधील यशाचा मार्ग, तर मुळात ह्या परीक्षा काय आहेत हे लोकांनी जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. यूपीएससी परीक्षा ही संघ लोकसेवा आयोग घेत असते. ॲज मॅडमने सांगितलं त्याच्यामध्ये 3 टप्पे असतात. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पूर्व परीक्षा जवळपास 400 मार्कांची असते. त्यात 2 पेपर्स असतात. ही परीक्षा ऑगस्ट महिन्यामध्ये घेतली जाते. ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते. याच्यानंतर जे विद्यार्थी हे क्वालिफाय करतात त्यांच्यासाठी एक रिगरस रिटर्न एक्झामिनेशन असते, जिला आपण यूपीएससी मेन्स एक्झामिनेशन म्हणतो. ही एक्झाम डिसेंबर महिन्यामध्ये होते. त्यामध्ये 4 जनरल स्टडीजचे पेपर्स असतात. एक ऑप्शनल तुम्हाला निवडावा लागतो, एक एसे रायटिंग आणि जे इंडियन लँग्वेजेस असतात 2 लँग्वेजेस तुम्हाला घ्यायचे असतात. अशा स्वरूपाची ही जवळपास 2025 मार्कांची एक्झाम असते. बरं. आणि त्यानंतर जे विद्यार्थी ही रिटर्न एक्झामिनेशन क्वालिफाय करतात यानंतर एक पर्सनॅलिटी टेस्ट ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो, हा जवळपास 275 मार्काचा असतो आणि तो यूपीएससी सेंटर जे आहे ढोलपूर हाऊस दिल्ली येथे, तिथे हे इंटरव्ह्यूज कंडक्ट केले जातात. अशी ही 3 स्टेजेसची एक्झाम आहेत आणि फायनल रिझल्ट इज आफ्टर द इंटरव्ह्यू. अच्छा, म्हणजे या 3ही टप्प्यांमध्ये पार केल्यानंतर आपण यूपीएससी परीक्षेवर उज्ज्वल यश मिळवू शकतो, नाही का? आता असं आहे की या परीक्षांबद्दल जागरूकता नक्कीच निर्माण झालेली आहे, पण मुंबई आणि पुणेसारख्या शहरांमध्ये ही जागरूकता जास्त दिसते. म्हणजे अजूनही खेड्यांमध्ये या सेवेबद्दल तितकीशी माहिती नाहीये आणि त्यामुळे असं होतं की विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट आहे पण तितकीशी वातावरण निर्मिती झालेली नाहीये, म्हणून कदाचित अपयश मिळतं. तर याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? जनरली असं बोललं जातं की जे उत्तरेकडच्या राज्यांमध्ये किंवा दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये यूपीएससी बद्दल वातावरण निर्मिती लवकर झाली, त्यामुळे मग आज आपण बघतो की उच्च पदांवर जनरली उत्तर भारतीय किंवा दक्षिण भारतीयांचं प्राबल्य आहे. पण महाराष्ट्रात सुद्धा हळूहळू वातावरण निर्मिती होतीये.
लोकांना UPSC सारख्या किंवा MPSC सारख्या परीक्षांचं महत्त्व जाणवत आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये हे या परीक्षेबद्दलचं महत्त्व लवकर समजलं, गावांमध्ये आता पोहोचतंय. गावांमधल्या मुलांचा टक्का माझ्या मते शहरांमधल्या मुलांपेक्षा जास्त वाढायला सुरुवात झाली आहे. बरं. हां हां हां. गावाकडच्या मुलांचा प्रॉब्लेम थोडासा हा आहे की त्यांना एक प्लॅटफॉर्म नसतो. लहानपणापासून म्हणजे शहरातल्या मुलांसाठी कोचिंग क्लासेस असतील, पुण्यासारख्या ठिकाणी असतील, मुंबईसारख्या ठिकाणी, किंवा ज्यांना शक्य आहे ते दिल्लीसारख्या ठिकाणी जातात. गावातल्या मुलांना म्हणजे UPSC सारख्या परीक्षेला थोडीशी लवकर तयारी सुरू करावी लागते. थोडंसं सिलेबस वास्ट असल्यामुळं, त्याच्यासोबतच थोडंसं रिडिंगचे सोर्सेस वेगवेगळे असल्यामुळं, तर त्यामुळं मग जे ग्रामीण भागातील मुलं असतील त्यांना जर उशिरा त्याची जाणीव झाली, मे बी ग्रॅज्युएशन नंतर होते, किंवा काही लोकांना मी बघितलं की 28व्या 29व्या 30व्या वर्षी परीक्षेबद्दल माहिती होते, मग त्यामुळं मग उशिरा शर्यतीत उतरल्यानंतर मग यश मिळवण्याची शक्यता मे बी थोडीशी कमी होत जाते, किंवा मग थोडंसं उशिरा उतरल्यानंतर मग बाकीच्या जबाबदाऱ्या एवढ्या झालेल्या असतात की मग परीक्षेवर एवढं फोकस नाही करतायत. पण माझ्या मते आज ग्रामीण भागातील मुलं म्हणजे तसं पाहायला गेलं तर परीक्षेमध्ये कुठंच कमी नाही आहेत. पर्सनली माझं असं मत आहे की कष्ट करण्याच्या बाबतीत ग्रामीण भागातील मुलं शहरी भागातील मुलांना नक्कीच मागं सोडतात. पर्सनली म्हणजे मी स्वतः अशा गावातून आलोय, माझ्या गावाचं नाव विरकरवाडी, जिथं स्वतःचं पोस्ट ऑफिस देखील नाहीये. बरं. आणि अशा माझ्यासारखी बरेच अशी मुलं आहेत जी इनफॅक्ट आदिवासी पाड्यातून शिकून UPSC सारख्या परीक्षांमध्ये यश मिळवतात. त्यामुळे मग ग्रामीण भागातील मुलांना काही कमी ते आहेत असं मला तर अजिबात वाटत नाही. नाही, मुलांमध्ये टॅलेंट नक्कीच आहे, पण तितकीशी वातावरण निर्मिती नाहीये. म्हणजे आता तुम्ही उल्लेख केलेलाच आहे कोचिंग क्लासचा, तर मला हाच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला दोघांनाही की तुम्ही सुद्धा हे क्षेत्र अगदी छान यशस्वीपणे तुम्ही ती परीक्षा पार केलेली आहे, तर कोचिंग क्लास लावणं कितपत महत्वाचं आहे, किंवा कोचिंग क्लासचा नक्की फायदा होऊ शकतो का? काय सांगाल मॅडम तुम्ही? पर्सनली मला विचारायचं झालं तर मी आजपर्यंत एकही कोचिंग क्लास अटेंड केलेला नाही आहे. तुम्हाला या परीक्षेमध्ये गायडन्स नेसेसरी आहे. तुम्हाला तुमचे आन्सर्स चेक करून घ्यावे लागतात. तुम्हाला सिनियर्सशी बोलावं लागतं. तुम्हाला डिस्कशन करणं जास्त गरजेचं आहे. कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन तुम्ही एक लेक्चर्स अटेंड करून किंवा असे काही जे काही कोचिंग प्रोव्हाइड करतात त्याच्यामध्येच जाणं नेसेसरी नाही आहे. तुम्ही स्वतः जर का अभ्यास तशा पद्धतीचा करू शकत असाल आणि तुमच्यासोबत तसे फ्रेंड्स असतील किंवा तुम्ही तसा ग्रुप बनवू शकत असाल तर डेफिनेटली विदाऊट कोचिंग क्रॅक करता येतं. आणि मी कुठलंही कोचिंग केलेलं नाहीये. बरं सर, तुमचा या बाबतीत कसा अनुभव होता? मी स्वतःही कुठलं कोचिंग घेतलं नाहीये, पण एखाद्याला जर शक्य असेल कोचिंग घेणं आणि अवेलेबल असेल फिनान्शियली, जर म्हणजे आर्थिकदृष्ट्या शक्य असेल, जर तेवढा वेळ देणं शक्य असेल, घेण्याला हरकत नाहीये. पण मी असं म्हणेन की जर तुम्ही कोचिंग घेतलं नाहीये तर तुम्हाला काही डिसएडव्हान्टेज नक्की नाहीये किंवा तुम्ही कुठं मागे पडताय असं नाहीये. कोचिंगचे माझ्या मते 3 फायदे असतात. एक तर तुमच्या अभ्यासाला थोडं डिसिप्लिन राहतं. दुसरी गोष्ट तुम्हाला कळतं, म्हणजे जनरली UPSC सारख्या परीक्षेत यशस्वी होण्याचे बरेच मार्ग असतात, तर तुम्हाला कळतं की कुठला मार्ग यशाकडे जात नाहीये. म्हणजे चुका बाकीच्यांनी केल्यात ते कोचिंग क्लासेसचे शिक्षक तुम्हाला सांगतात की हा मार्ग चुकीचा आहे. त्याच्यासोबतच एक स्टडी ग्रुप भेटतो. मे बी जे क्लासेसमध्ये येणारे मुलं असतात त्यांच्यासोबत तुम्ही एक डिस्कशन करता आणि न्यूज एक्झाम बद्दलच्या त्या तुम्हाला लवकर समजतात. तर त्याच्यामुळे हे 3 फायदे असतात. पण जर हे 3 फायदे तुम्ही स्वतःहून जर घेऊ शकत असाल, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन असेल, जर तुमचं स्वतःवर नियंत्रण असेल, जर तुम्हाला स्वतः टाइम टेबल बनवून ते जर फॉलो करता येत असेल, तर त्यानंतर तुम्हाला कोचिंग क्लासेसची गरज नाहीये. जर तुम्हाला ग्रुप स्वतःचा बनवता येत असेल, मग तो तुम्ही शहरातच असायला हवं असं नाही. जर तुम्ही गावात असाल, जर तुमचे समवयस्क मुलं असतील ज्यांना UPSC करायचे, MPSC करायचे किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करायची, तर अशी 4 मुलं जर एकत्र आली, 4 आली, 8 आली, 10 आली, तर त्यांनी ठरवलं की आपण कंबाईंड स्टडी करायची, म्हणजे कोऑपरेटिव्ह स्टडी, जे आता आमच्याकडे मी पर्टिक्युलरली पश्चिम महाराष्ट्रातला आहे, तर तिथं कोऑपरेटिव्ह मुवमेंट खूप स्ट्रॉंग आहे. तर मग तिथं जर अभ्यासात पण ही कोऑपरेटिव्ह मुवमेंट आणली, जर 10 लोकांनी एकत्र अभ्यास केला, तर मग अभ्यास मे बी खूप जास्त असेल तर तो 1/10 होऊन जातो. जर ढिगभर अभ्यास करायचा तर त्या ढिगाच्या 10 छोटे छोटे ढिग होतील. मग तेवढं करणं जास्त डिफिकल्ट नाही राहणार. मी पर्सनली माझ्या गावामध्ये हे ट्राय करतोय की वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मुलांना एकत्र एक प्लॅटफॉर्म द्यायचा प्रयत्न चाललाय आमचा, की जिथं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी, मग ती इंजिनिअरिंगची एक्झाम असू दे, कॅट असू दे, MBAच्या CETs असतील, PSIच्या परीक्षा असतील, मे बी MPSC असेल, UPSC असेल, तर एक प्लॅटफॉर्म द्यायचा आणि एक रुरल लायब्ररीचा कन्सेप्ट, मग ज्याच्यामध्ये सगळी मुलं एकत्र येतील. आठवड्याला मुलं, म्हणजे प्रत्येक आठवड्याला एकाला ते डेलिगेट केलं जाईल. त्या आठवड्यात ज्याही घटना घडतायत
त्या घटनांवर सगळे डिस्कशन्स करतील, त्या घटनांवर वेगवेगळे त्याचे पैलू लोक अभ्यास करतील आणि त्याच्यासोबतच एक दर मे बी एका फ्रिक्वेन्सी नंतर मे बी दर महिन्याला दर 2 महिन्याला कुठल्या ना कुठल्या परीक्षेत यशस्वी झालेला एक उमेदवार तिथं बोलवला जाईल. त्यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांनी यश कसं संपादन केलं हे जर त्यांना समजलं तर तुम्ही जे वातावरण निर्मितीबद्दल बोलत होता ते शक्य होईल. अगदी अगदी खूप छान तुम्ही सांगितलेलं आहेतच की त्या निमित्ताने म्हणजे आपलं ध्येय जर निश्चित झालं तर कोचिंग क्लास डेफिनेटली चांगला असू शकतो. पण समजा जर आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल तर आपण आपल्यावर आपलं ध्येय निश्चित करून त्या दृष्टिकोनातनं पावलं उचलणं जास्त चांगलं आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला यश मिळू शकतं नाही का. आता तुम्ही मगाशी मॅडम म्हणाला होतात की मुख्य परीक्षेमध्ये एक ऑप्शनल विषय असतो तो आपल्याला निवडायचा असतो, पण तो नेमका कसा निवडायचा किंवा हा ऑप्शनल विषय म्हणजे नेमकं काय? खूप चांगला प्रश्न आहे. ऑप्शनल बद्दल लोकांचे खूप गैरसमज असतात की काही स्कोरिंग ऑप्शनल्स असतात, काही वर्षी एखादं ऑप्शनल चालतोय म्हणून सगळेजण तो ऑप्शनल घेतात आणि त्या ऑप्शनलला त्यावेळेस मार्क्स नाही मिळत. पण असं आहे एक लिस्ट ऑफ ऑप्शनल. तुम्ही जर का UPSCचं एक्झामचं सिलेबस पॅटर्न बघितलं तर तुम्हाला एक लिस्ट ऑफ ऑप्शनल्स मिळेल. ते तुम्ही बघा तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या ऑप्शनलमध्ये इंटरेस्ट आहे. इट मे बी रिलेटेड टू युअर ग्रॅज्युएशन. असं काही नाही की ग्रॅज्युएशनचा सब्जेक्टच असला पाहिजे, तुम्ही कुठलाही विषय निवडू शकतात. त्यापैकी तुम्ही त्याचे पूर्व पेपर्स बघा, मागच्या पेपर्समध्ये काय विचारलेलं आहे त्याचं सिलेबस बघा आणि तुम्ही त्याच्यासोबत कम्फर्टेबल आहात का. ऑप्शनलचा जर सिलेबस बघितला तो एकंदरीत खूप वास्ट असतो. ह्या याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट टिकून ठेवणं तितकाच महत्वाचा. तर एक ऑप्शनल सिलेक्ट करण्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी डेफिनेटली बघायच्या की आपण त्याच्यामध्ये किती इंटरेस्टेड आहोत. कोणी म्हणतंय म्हणून आपण तो ऑप्शनल चूज करावा असं कधीच नाही करू. आणि डेफिनेटली तुम्ही जर का ते ऑप्शनल सोबत कम्फर्टेबल असाल तर तुम्ही त्याच्यामधले आन्सर्स वगैरे तेवढ्या चांगल्या प्रमाणात लिहू शकाल आणि तुम्हाला तसे मार्क्सही मिळतील. म्हणजे आपल्याला काय हवं आणि आपल्याला काय आवडतं यावर हा ऑप्शनलचा विषय निवडायचा असतो नाही का. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सुभाष इंगळे आपल्याशी बोलतायत बुलढाण्याहून. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आता ग्रॅज्युएशन आपण वेगवेगळ्या फील्ड मधून कोणतं, कोणी BSc करतो, कोणी MA BA करतो, तर त्याच्यासाठी आणखी म्हणजे नेमकं त्याच्यासाठी वेगळा सेपरेट विषय असतो का MPSC मध्ये, आणि त्याच्यामध्ये जॉब वॅकन्सी कोणकोणच्या असतो? बर, धन्यवाद सर. मगाशी जसं तुम्ही म्हणालात की ग्रॅज्युएशन म्हणजे आपलं जसं शिक्षण चालू असतं, पदवीचा जसा आपला अभ्यास चालू असतो त्याबरोबरच आपण हा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे आणि मग ग्रॅज्युएशन आपण वेगवेगळ्या विषयांवर घेऊ शकतो. तर अशा वेळेला UPSCच्या परीक्षेला काही वेगळा विषय निवडायचा असतो का, असा त्यांचा प्रश्न होता. काय सांगाल सर? कसं आहे की तुम्हाला ऑप्शनलची खूप मोठी लिस्ट असते, जवळपास 25 वैकल्पिक विषयांची सूची असते, लिस्ट असते. त्याच्यामधून तुम्हाला तुमचा ऑप्शनल निवडायचा असतो. जसं तारुल मॅमनी मगाशी सांगितलं, तुमच्या इंटरेस्ट प्रमाणे जे संदर्भ ग्रंथ आहेत किंवा रीडिंग मटेरियल ज्याला आपण बोलतो त्याची अवेलेबिलिटी किती आहे, ते किती प्रमाणात उपलब्ध आहे, किंवा जर समजा तुम्हाला कोचिंग क्लासेस वगैरे अटेंड करायचे असतील तर त्याच्या संदर्भात कोचिंग आहे का, किंवा मग त्याच्यासोबतच तुम्हाला स्टडी ग्रुप जर बनवायचा असेल तर आणखी कोणी तुमच्या ओळखीचं तो ऑप्शनल घेत आहे का, किंवा तुमचं सगळ्यात महत्त्वाचं तुमची त्या विषयाबद्दल तेवढी आवड आहे का. जर तुम्हाला तो विषय तासनतास अभ्यास करायला आवडेल का, त्याच्याबद्दल जास्ती माहिती करून घ्यायला आवडेल का, आणि त्याच्यासोबतच एक आणखी मुद्दा असा असू शकतो की तुम्हाला जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये त्या पेपरचा काही फायदा होईल का. तर या सगळ्या फॅक्टर्सचा विचार करून तुम्ही तुमचा ऑप्शनल निवडू शकता. तर जो दुसरा तुमचा प्रश्न होता की ऑप्शनल निवडताना ग्रॅज्युएशनच्या वेळी, मग ग्रॅज्युएशन तुमचं कशातही होऊ शकतं. मे बी आर्ट्समध्ये, ह्युमॅनिटीज ज्याला बोललं जातं, मे बी सायन्सच्या फील्डमध्ये, मे बी इंजिनिअरिंग, मे बी MBAs, मे बी मॅडम जसे आहेत तसे डॉक्टर वगैरे. तर त्यावेळी म्हणजे तुम्ही ज्या विषयात ग्रॅज्युएशन केलं ते विषय तुम्ही कंटिन्यू करू शकता UPSCच्या परीक्षेसाठी. जसं मी MBA केलं आणि मग माझा ऑप्शनल विषय होता मॅनेजमेंट, किंवा मॅडमनी मेडिकलमधून शिकला आणि मॅडमनी मेडिकल घेतला, तर तसं तुम्ही कंटिन्यू करू शकता. किंवा असे बरेच लोक असतात जे मे बी इकॉनॉमिक्समध्ये शिकतात आणि ते घेतात पॉलिटिकल सायन्स, किंवा जे मेडिकल जे डॉक्टर आहेत आणि ते मे बी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधून देतात. तर असं काही नाहीये की कुठला तुम्ही ज्या विषयात शिकला त्या विषयातूनच तुम्हाला कंटिन्यू करायला हवं.
मे बी तुम्ही दुसऱ्या कशातून करू शकता. आणि सगळ्यात समजा महत्त्वाचं विद्यार्थी कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट झाला असेल, म्हणजे आर्ट्सचं तुम्ही सांगितलं की एक सायकोलॉजी आहे, पॉलिटिकल सायन्स असे एक ऑप्शनल सब्जेक्ट होऊ शकतात, किंवा अगदी म्हणजे सायन्सचा जर आपण विचार केला तर जसं मॅडमने मेडिकल केलेलं आहे, तुमचं मॅनेजमेंट आहे, इंजिनिअरिंग आहे. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी नेमका ऑप्शनल विषय कुठला निवडायचा असं काही आहे का? म्हणजे असं पर्टिक्युलरली काही नाही. म्हणजे जनरली काय, जे 3-4 क्रायटेरिया सांगितले ते सगळ्या ऑप्शनलच्या सिलेक्शनसाठी उपयोगी पडतात. जर कॉमर्सचा मुलगा असेल आणि त्याला जर मे बी 12वी नंतर घरच्यांनी कॉमर्सला पाठवलं असेल आणि त्याला नंतर जाणवलं की त्याला आवडत नाहीये, तर त्याने कॉमर्स घेण्याचा अर्थ नाहीये. अगदी अगदी. पण जर त्याला कॉमर्स आवडत असेल तर मग कॉमर्स अँड अकाउंटन्सी हा सब्जेक्ट युपीएससीला अवेलेबल आहे, किंवा त्याच्यासोबतच मॅनेजमेंट हा सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये बरंचसं कॉमर्सचा पार्ट येतो, कॉमर्स किंवा मग फिनान्सचा. म्हणजे आपण जे ग्रॅज्युएशन करतो आहे त्याच्याशी रिलेटेड जर विषय निवडायचा असेल तर आपण नक्कीच निवडू शकतो. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा जर आपली काही आवड असेल वेगळ्या विषयासंदर्भात आणि त्या वेगळ्या विषयावर तासनतास अभ्यास करण्याची जर आपली तयारी असेल तर नक्कीच आपण तो विषय निवडू शकतो, नाही का? त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की ह्या वेगवेगळ्या पदांसाठी ह्या परीक्षा होतात, तर त्याबद्दल त्यांना माहिती हवी आहे. UPSC जी ही एक्झाम घेते त्याच्यामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि सेंट्रल सर्व्हिसेस. सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी हे पद असतात, आणि ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये IS, IPS आणि फॉरेन सर्व्हिस हे असतात. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची एक वेगळी एक्झाम होते, ती पण UPSCच कंडक्ट करते. आणि सेंट्रल सर्व्हिसेसच्या ज्या ग्रुप ए पोस्ट आहेत त्याच्यात व्हेरियस अदर पोस्टिंग्स लाईक रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये आहे, रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस आहे, रेल्वे पोलीस सर्व्हिस, इंडियन पोस्टल सर्व्हिस, ट्रेड सर्व्हिस आहे, कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस आहे. असे एकंदरीत जवळपास 17 वेगळ्या वेगळ्या टाईप ऑफ सर्व्हिसेस आहेत, आणि काही ग्रुप बी सर्व्हिसेस आहेत. तर ह्या सगळ्यांसाठी ही कंबाईंड एक्झाम असते, जिला सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन असं म्हणतात. ग्रुप बी मध्ये आणखीन कोणत्या कोणत्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते? ग्रुप बी मध्ये पोलीस सर्व्हिसेससाठी काही आहे, आणि डॅनिक्स कॅडर ज्याला आपण युनियन टेरिटरीजचं कॅडर म्हणतो त्याच्यासाठी पण एक्झाम असते. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार सर, बोला. नमस्कार. प्रथम मी दोघांचंही अभिनंदन करतो. आता कुठची परीक्षा म्हटली ना की त्याला चांगली मेमरी लागतेच, परंतु माझ्या मते UPSC करता तुमची मेमरी जी आहे ती एक्स्ट्रा ऑर्डिनरीली फार चांगली असावी लागते. तर ह्या मेमरी बद्दल आपण दोघंही आपले विचार जर का आपण दोघांनी सांगितले तर मी आभारी राहील. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. खूप छान असा वेगळाच प्रश्न होता त्यांचा की परीक्षांसाठी मेमरी खूप आवश्यक आहेच, पण ह्या परीक्षेमध्ये जसं तुम्ही दोघंही म्हणालात की तासनतास अभ्यास करण्याची तयारी पाहिजे आणि तो केलेला अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी तितकी मेमरी सुद्धा छान असायलाच पाहिजे. तर दोघांचेही अनुभव आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडतील. पहिले तर वेगळ्या प्रश्नाबद्दल तुमचे आभार. मेमरी टेक्निक्स किंवा हे जे काही वेगळं वेगळं सुरू असतं तर त्याच्यामध्ये मी असं सांगू इच्छिते की एक्झामचा सिलेबस वास्ट आहे. तुम्हाला एकंदरीत खूप वाचन करायचं आहे. एक्झामची जी पूर्ण कालावधी आहे ही जवळपास 12-13 महिने आहे. तुम्हाला त्या पूर्ण प्रोसेसमध्ये जायचं असतं. याच्यामध्ये वेगळं करण्यापेक्षा तुम्ही जर का सारखं एक गोष्ट करतात किंवा तिला रिपीट करतात आफ्टर अ सर्टन इंटरवल्स तर ती गोष्ट नक्कीच तुमच्या लक्षात राहते. याच्यामध्ये मी असं सांगेल, म्हणजे जो माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, एकदा स्वतःची रीडिंग आणि त्यानंतर तुम्ही डिस्कशन्स करा किंवा तुम्ही ते राईट करून बघा, तुम्ही त्याला चेक करा, तुम्ही वेगळ्या वेगळ्या लोकांसोबत डिस्कस करा, त्यांचे व्ह्यू पॉईंट्स तुम्हाला मिळतील. प्लस तुम्हाला तुमच्या आन्सर्समध्ये काय अजून व्हरायटी टाकता येईल ते त्याच्याहून मिळेल. तर मग मेमरी टेक्निक्स हे तुम्हाला रिपीटेड त्या गोष्टी केल्यानंतरच ते जास्त डेव्हलप होऊ शकतं. गोष्टीमधलं सातत्य महत्त्वाचं आहे मेमरी टेक्निकसाठी. सर, तुमचा अनुभव सांगायला नक्कीच. माझं मत मॅडमपेक्षा थोडंसं वेगळं आहे. मला पर्सनली वाटतं की म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेमरीची गरज नाही. मी पर्सनली मी टूथब्रश, कंगवा वगैरे गोष्टी विसरत राहतो. त्यामुळे मी पर्सनली बोलेन की म्हणजे मला तरी पर्टिक्युलरली खूप स्ट्रॉंग मेमरी नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे मेमरी ऍक्च्युली UPSC सारख्या परीक्षेसाठी, पर्टिक्युलरली UPSC साठी मेमरीची गरज नाहीये. माझ्या मते गरज आहे अंडरस्टँडिंगची. एखादा विषय, एखादा कन्सेप्ट तुम्हाला समजला, UPSC कधीच असं नाही विचारत की या वर्षामध्ये किंवा एखादी गोष्ट असेल की मे बी बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट कुठल्या दिवशी कुठल्या तारखेला कुठे केली, असं UPSC कधीच नाही विचारत. जर प्रश्न विचारायचा असेल तर असा असेल की बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याने जे दलित समाजाच्या उन्नतीसाठी काय काय शक्य झालं किंवा बाबासाहेबांचं या क्षेत्रातलं योगदान काय, आणि हा प्रश्न बराच अॅनालिटिकली असेल. मग त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कव्हर करायला लागतील. मे बी तुम्हाला दलित पॅन्थर्स बद्दल माहिती असायला हवं, रिपब्लिकन मुवमेंट बद्दल माहिती असायला हवं,
वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या दलित उन्नतीसाठी मुवमेंट झाल्या त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवं. पण तुम्हाला त्या घटना कधी घडल्या, त्या घटनेमध्ये कोण कोण सामील होतं, त्या नावांची लिस्ट, त्या घटनांची लिस्ट, त्या स्थळांची लिस्ट अजिबात गरजेची नाहीये. पर्टिक्युलरली मी UPSCची निवड म्हणजे UPSCमध्ये बसण्याचं ठरवलं याचं एकमेव कारण हे होतं की इथं रटणे ही भानगड नाहीये. त्याच्यासोबतच पण तुम्हाला जे गोष्टी लक्षात राहायला हव्या किंवा जे कन्सेप्ट्स आहेत ते तुमचे क्लिअर हवेत, तर त्यासाठी तुम्ही नोट्स बनवू शकता व्यवस्थितपणे. जेही तुम्ही वाचाल, जर तुम्हाला 4 पानाचं एक तुम्ही आर्टिकल वाचत असाल तर ते तुम्हाला अर्ध्या पेजमध्ये म्हणजे तुमच्या हस्तलिखित अर्ध्या पेजमध्ये तुम्हाला ते कव्हर करता यायला हवं. जर तुम्हाला एखादी गोष्ट व्यवस्थित समजली तर त्याच्यातलं जे क्रक्स होता, त्याच्यातले जे इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटतीये ती जर तुम्हाला व्यवस्थितपणे कव्हर करता आली आणि तो मग तुमचा मेमरी मॅप बनत जातो. जशी पुस्तकाला एक इंडेक्स असते तशी तुमची नोट्स तुम्ही आजवर जे वाचले ते तुमच्या डोक्यात हवं आणि त्याच्यासाठी इंडेक्स म्हणून काम करेल. मग मी पर्सनली सांगेन की आपल्या डोक्याला मेमरी किंवा हार्ड डिस्क बनवू नका, प्रोसेसर बनवा. वा वा वा. म्हणजे कुठल्याही आपण कुठलीही घटना वाचली किंवा कुठलीही एक गोष्ट वाचली तर त्या गोष्टीला अगदी तुम्ही जसं म्हणालात की रट्टा न मारता त्या घटनेमागची पार्श्वभूमी किंवा त्या गोष्टीचा कन्सेप्ट जर आपण समजला आणि आपण लक्षात ठेवला तर ह्या परीक्षेसाठी कठीण असं काहीच नाहीये. तुम्ही नोट्सचा विषय काढला तर या परीक्षांसाठी नोट्स कितपत महत्वाच्या आहेत किंवा नोट्स नेमक्या कशा काढायच्या? ह्या एक्झामसाठी नोट्स ह्या सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. कारण नोट्स काढताना तुम्ही तो जसं सरांनी सांगितलं की त्या सब्जेक्टची अंडरस्टँडिंग कितपत झाली आहे, तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होत असते. ज्यावेळेस तुम्ही नोट्स काढतात तुम्ही स्वतःच्या शब्दात एखादी गोष्ट मांडायला शिकतात आणि त्यामुळे तुम्हाला नंतर त्याची जी अंडरस्टँडिंग रिप्रोड्यूस करावी लागते एक्झाममध्ये ती फार बेटर होते. सिलेबस बघता जो वास्ट एरिया आहे, असं होतं की फायनल एक्झामच्या वेळेस तुम्हाला रिवाईज करायला तेवढा टाइम नाही मिळत, कारण एवढे सगळे पेपर्स तुम्हाला ॲट अ स्ट्रेच द्यावे लागतात. तर अशा वेळेस जर का तुमच्या नोट्स हँडी असतील, रेडी असतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही ॲडअप करत असाल तर डेफिनेटली फायनलच्या वेळेस त्याचा खूप मोठा म्हणजे फक्त नोट्स वाचलं तर डेफिनेटली आपण त्या परीक्षांसाठी म्हणजे जे इतके वर्ष आपण अभ्यास केलेला आहे तो एका दिवसामध्ये आपण करू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यासोबतच मॅम नोट्समुळे जनरल म्हणजे नोट्स कशा काढाव्यात तुम्ही लिहून काढू शकता. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही वाचली आणि वेगवेगळे सेक्शन केले, जर समजा तुम्ही वेगवेगळ्या देशांबद्दल माहिती घेताय, भारताच्या नेबर्सबद्दल किंवा शेजारी राष्ट्रांबद्दल, अमेरिकेबद्दल वगैरे वगैरे, तर एक सेक्शन्स बनवून ठेवा. त्याच्यामध्ये जर तुम्ही नवीन काही गोष्ट वाचली, मालदीवबद्दल तुम्ही वाचलं किंवा पाकिस्तानबद्दल वाचलं, तर एखादी इंटरेस्टिंग गोष्ट किंवा एखादी नवी गोष्ट तुम्हाला समजली तर ते त्या सेक्शनमध्ये लिहून ठेवा. दुसरी गोष्ट, हँड रिटन म्हणजे प्रत्येक गोष्ट लिहावीच असं नाहीये. मी पर्सनली जेव्हा जेव्हा वेळ नसेल तेव्हा पुस्तकांमध्ये अंडरलाईन केलं तरी चालेल. फक्त ती अंडरलाईन वाचल्यानंतर तुम्हाला ते पूर्ण पेज समजायला हवं, तो पूर्ण कन्सेप्ट समजायला हवा. आणि तिसरी गोष्ट, तुमच्या नोट्स तुमच्या असाव्यात. म्हणजे नोट्स बाजारात भेटतात बऱ्याचदा, पण ते असं हे होतं ना की कुठल्याही बाईला दुसऱ्याचं किचन एवढं व्यवस्थित समजत नाही. मग ते आपला हात बसलेला असायला हवा. दुसऱ्याच्या नोट्स मधून अभ्यास करणं याच्या एवढी म्हणजे अपयशाची दुसरी गुरुकिल्ली मी पर्सनली सांगेन. त्याच्या एवढी अपयशाकडे जाणारा दुसरा मार्ग नाहीये. म्हणजे आपण आपलं प्रिपरेशन करणं फार गरजेचं आहे, कारण आपल्याला माहित असतं की आपण कुठे काय लिहिलंय ते, त्यामुळे मुख्य परीक्षेच्या वेळेला अडचण येणार नाही, नाही का? आणखीन एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सुहास भोसले आपल्याशी बोलतात साताऱ्याहून. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार. बोला. मी सुहास भोसले बोलतोय सातारवरून, प्राथमिक शिक्षक. मी विक्रम सरांचं अभिनंदन करतो. हा, सलग प्रश्न विचारा सर. हा, धन्यवाद सर. हा, आपण सर सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय करणार आहात? आपल्या प्रमाणे आदर्श आमच्या पुढे आपण आहात. असं मी जसं मी मघाशी सांगितलं, आपल्या भागामध्ये पर्टिक्युलरली म्हणजे जो मानदेश बोलला जातो त्याच्यामध्ये दुष्काळी भाग खूप आहे. पण असं जनरली मी लहानपणापासून ऐकतोय की बुद्धीचा सुकाळ आहे. मग जर बुद्धीचा सुकाळ असेल तर मग तेवढ्या प्रमाणात यश मिळायला हवं. जसं आपण साताऱ्यात आपल्या सगळ्यांना माहिती आहे, साताऱ्यामध्ये 4 मुलं जर सिलेक्ट झाली त्याच्यातली 3 मानदेशातली होती. मग त्याच्यापेक्षा 3च्या ऐवजी मे बी 13 का होत नाहीयेत. तर त्यासाठी माझ्या मते कष्टात कुठंच मराठी मुलं इन जनरल आणि आपल्याकडची मुलं कमी नाहीत पडत आहेत, पण त्यांना एका प्लॅटफॉर्मची गरज आहे. तर त्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीनं लवकरच आम्ही एक रुरल लायब्ररी आणि प्लस जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्टडी सेंटर सुरू करतोय, त्याच्यामध्ये गावाच्या आणि आजूबाजूच्या
म्हणजे आजूबाजूच्या 8-10 गावांमधून जितकी मुलं ज्यांना शक्य आहे ते त्या संधीचा फायदा घेऊन एकमेकांच्या एकमेकांना सोबत घेऊन सगळेच पुढे जातील. आणि मला वाटतं तुम्हाला या उपक्रमासाठी शुभेच्छा आहेत आणि तुमचा उपक्रम नक्कीच पूर्ण होईल यशस्वीपणे. आता आपण पुन्हा एकदा या विषयाकडे येऊया की चाळणी परीक्षा म्हणजे जी पूर्व परीक्षा असते त्याबद्दल मला विचारायचं आहे की त्याची तयारी कशी करायची किंवा त्याचे किती मार्क्स असतात. पूर्व परीक्षा जी असते ह्या वर्षापासून आता तिचा पॅटर्न बदलला आहे. पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर्स असतात, एक जनरल स्टडीज आणि एक सीसॅट, जो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग प्लस सम पॅसेजेस वगैरे तसा तो सीसॅटचा पेपर असतो. जनरल स्टडीजचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेरियस सब्जेक्ट्स जसं की इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, तुमचं इकॉनॉमिक्स आहे, जनरल सायन्स आणि काही करंट अफेअर्स असा एकंदरीत तो 100 क्वेश्चन्सचा पेपर आहे. 200 मार्क्स त्याला असतात. आणि त्याच्यासाठी तयारी म्हणजे तुम्ही सुरुवात जर का करायची म्हटली मुलांनी तर सुरुवातीपासून न्यूजपेपर्सपासून स्टार्ट करा. न्यूजपेपर मध्ये तुम्ही जेव्हा वाचायला लागाल तुम्ही अवेअर व्हाल की करंट याच्यामध्ये काय सुरू आहे, तुमच्या आजूबाजूचा परिसर, तुमच्या देशामध्ये, इव्हन फॉरेन कंट्रीजमध्ये. सेकंडली NCERTs ज्या आहेत, ज्या सेंट्रल बोर्डच्या बुक्स असतात त्या तुम्हाला याच्यामध्ये खूप फायदा देतात. त्याच्यामधले काही क्वेश्चन्स असतात आणि ते तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग देतात त्या सब्जेक्टमधली. सो NCERT बुक्स आर मस्ट फॉर एव्हरी सब्जेक्ट. आणि थर्डली ज्यावेळेस तुमचं हे दोघी कंप्लीट होतं त्याच्यानंतर तुम्ही सराव क्वेश्चन्स जसं आता मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन्स असतात त्याच्यासाठी एखादं बुक घेऊन तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतात, और आयदर टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकतात, किंवा जे काही बाजारात कोचिंगमध्ये काही टेस्ट सिरीज अवेलेबल असतील त्या टेस्ट सिरीज घेऊन तुम्ही स्वतःला टेस्ट करू शकतात की तुम्ही कुठे स्टँड करतात आणि काय इम्प्रूव्हमेंटचा स्कोप आहे. त्या ह्याच्याने आपण डेफिनेटली प्रिलिम्समध्ये चांगलं परफॉर्म करू शकतो. पण मग ही परीक्षा असते किती मार्कांची? परीक्षा 400 मार्क्सची असते. त्याच्यामध्ये 200 मार्क्स जे मी जनरल स्टडीज म्हटली त्या पेपरचे आहेत, त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स असतात. आणि जो सीसॅटचा पेपर आहे त्याच्यामध्ये 80 क्वेश्चन्स असतात. ह्या वर्षापासून तो पेपर क्वालिफाईंग केला आहे, जेणेकरून ज्यांना इंग्लिश माध्यमामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता त्यांना सुद्धा आता फायदा होईल. जसं सर तुम्ही म्हणालात की नोट्स काढणं आणि आपण आपल्या नोट्स काढणं फार महत्त्वाचं असतं आणि आजकाल इंटरनेटचं माध्यम सगळ्यांनाच उपलब्ध झालेलं आहे. म्हणजे इंटरनेटमधून आपल्याला हवी तशी माहिती कधीही मिळू शकते. पण नेमकं इंटरनेटच्या कोणत्या साईट्सचा उपयोग करणं हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळणं फार गरजेचं आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही कसा अभ्यास केलात हेही सांगा. मी पर्टिक्युलरली इंटरनेटचा खूप जास्त वापर केला. म्हणजे UPSC खूप वेगाने बदलते. UPSC आणि कोचिंग क्लासेसमध्ये मला वाटते की एक स्पर्धा लागली आणि UPSC सध्या कोचिंग क्लासेसच्या किंवा जे ट्रॅडिशनल एक्झामिनेशन मेथड होती त्याच्या खूप पुढे निघून गेली आहे. जर UPSCच्या वेगाने आपल्याला धावायचं असेल तर इंटरनेट हा माझ्या मते एकमेव पर्याय आहे. इंटरनेटमध्ये कुठल्या साईट्स वापरायच्या किंवा कुठल्या साईट्स महत्त्वाच्या आहेत त्याच्या आधी मी हे सांगू शकतो कुठल्या साईट्सचा उपयोग होणार नाही. फेसबुकचा उपयोग होणार नाही, व्हॉट्सअपचा उपयोग होणार नाही. कितीही तुम्ही ठरवलं की व्हॉट्सअपचे ग्रुप फॉर्म करा आणि त्याच्यावर जर UPSC बद्दल डिस्कशन करायचं, माझं पर्सनली अनुभव आतापर्यंतचा आहे की त्याच्यावर नक्की जोक्स शेअर व्हायला सुरुवात होती. तर विकिपीडियाचा एक्सटेन्सिव्हली यूज करा. त्याच्यासोबतच कुठलीही गोष्ट असेल, कुठलाही समजा सध्या ग्रीस फायनान्शियल क्रायसिस सुरू आहे, ग्रीस आणि युरोप एरियामध्ये काही प्रॉब्लेम सुरू आहेत इकॉनॉमीमध्ये, तर त्याच्याबद्दल जर तुम्ही ग्रीक फायनान्शियल क्रायसिस एवढं जरी गुगलमध्ये टाईप केलं तर त्याच्यामध्ये ढीगभर इन्फॉर्मेशन येते. त्याच्यासोबतच काही पर्टिक्युलर विषयांसाठी तुम्ही जर समजा इकॉनॉमीबद्दल हे करणार असेल तर इन्व्हेस्टोपेडिया आहे, अर्थोपेडिया आहे. जर कल्चरबद्दल तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर CCERT इंडिया नावाची साईट आहे. जर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्हजबद्दल माहिती हवी असेल तर PRS इंडिया आहे किंवा इंडिया गव्हर्नमेंट नावाची साईट आहे. जर तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करायची असेल तर GK टुडे आहे. जर तुम्हाला वेगवेगळे विषय अगदी सोप्या भाषेत समजावून घ्यायचे असतील तर मृणाल.org नावाची एका आधीच्या UPSC साठी प्रयत्न करणाऱ्या मुलाने सुरू केलेली साईट आहे. जर तुम्हाला मेन्स परीक्षेची तयारी करायची असेल तर इन्साइट्स ऑन इंडिया नावाची साईट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रश्न तिथं अपलोड केले जातील दररोज आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहून तुम्ही नेटवर अपलोड करू शकाल. मग बाकीची मुलं त्याच्यावर कमेंट करतील. जर तुमचं काही चुकत असेल तर ते सांगतील, जर काही बरोबर होत असेल तर ते हायलाईट केलं जाईल. त्याच्यासोबतच वेगवेगळे बिल्स वगैरे येतात, त्याच्यासाठी इंडिया कानून नावाची साईट आहे. तर या सगळ्या साईट्सचा जर एक्सटेन्सिव्हली यूज केला तर मला वाटतंय
खूप उपयोगी पडतात या साईट्स. खूप माहिती मिळू शकते आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ग्रुप स्टडीज करणं फार महत्त्वाचं असतं, एकमेकांशी डिस्कशन करणं फार महत्त्वाचं असतं आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपण जे चॅट करतो ते चॅट या अर्थाने जर आपण वापरलं तर मला वाटतं नक्कीच उपयोगाला येऊ शकतं, नाही का? आता मला असं विचारायला आवडेल की तुम्ही मगाशी म्हणालात की वर्तमानपत्र जरी वाचलं तरी सुद्धा बरीचशी माहिती मिळते, सध्या जगात काय घडामोडी चालल्यात त्याबद्दल सुद्धा कळू शकतं. तर नेमक्या बातम्यांचा वापर कसा होतो किंवा वर्तमानपत्र कशी वाचली पाहिजेत हेही सांगणं फार गरजेचं आहे. वर्तमानपत्र वाचताना तुमचा मेन फोकस असला पाहिजे की एडिटोरियल्समध्ये तुम्हाला त्या एडिटरचं एका सब्जेक्टबद्दल एक ओपिनियन मिळतं आणि ते एका व्याप्त म्हणजे मोठ्या स्वरूपात मिळतं. तेच तुम्ही ओपिनियन एका दुसऱ्या न्यूजपेपरमधनं क्रॉस चेक करू शकतात, तुम्ही तुमचं स्वतःचं ओपिनियन बनवू शकतात. तर न्यूजपेपर्स वाचताना कधीही तुमचं एडिटोरियल जे आहे ते वाचलंच गेलं पाहिजे, संपादकीय भाग जो असतो तो. त्यानंतर ज्या काही न्यूज करंट याच्याशी रिलेटेड ज्या देशासाठी इम्पॉर्टंट आहे त्या तुम्ही सर्वप्रथम वाचल्या पाहिजे. म्हणजे जर का आपले काही फॉरेन समिट्स होतात आहे, कुठे व्हिजिट्स होतात आहे, आपण कोणासोबत काही डील्स करतो आहे फॉरेन कंट्रीजबद्दल, त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. सायन्स अँड टेकमधल्या रिसंट डेव्हलपमेंट्स ज्या की न्यूजपेपरमध्ये येत असतात त्या महत्त्वाच्या असतात. काय महत्त्वाचं नाही हे म्हणायला गेलं तर जे काही लोकल याच्यामध्ये घडत असतं, जे काही दंगे होतात किंवा ज्या काही छोट्या मोठ्या न्यूज असतात त्या UPSCच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या नसतात. तुम्हाला तुमच्या एरियाबद्दल एक माहिती हवी असते, बट ती खूप डिटेल स्वरूपात नाही. म्हणजे कोणी कोणाला मारलं वगैरे तशा टाईप्समधल्या न्यूज आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. गोईंग बॅक टू द एडिटोरियल्स, त्याच्यामध्ये अजून एक असतो, एडिटोरियलच्या खाली कॉलम्स असतात की लेटर्स टू एडिटर, ते पण काही चांगले असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पीपलचे डायव्हर्स ओपिनियन मिळतात की एखाद्या व्यक्तीला त्या एडिटोरियलबद्दल कसं वाटतंय किंवा त्यांनी त्याच्यावर काय इंटरप्रेट केलंय, तर तुम्हाला याच्यामुळे डायव्हर्स व्ह्यू पॉइंट्स मिळू शकतात. तर एकंदरीत न्यूजपेपर्स वाचायला थोड्या याच्याने सुरुवात केली पाहिजे. आय थिंक इवन स्टार्टिंग फ्रॉम द स्कूल जर का थोडीशी आवड स्टुडंट्समध्ये निर्माण केली तर पुढे जाऊन ते न्यूजपेपर्स या परीक्षांसाठीच नाही, सगळ्याच परीक्षांसाठी वाचन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे अगदी वेगवेगळी पुस्तकं जरी वाचता नाही आली तर वर्तमानपत्र सगळ्यांच्याच घरी येतं. त्यामुळे तिथून सुरुवात केली तर मला वाटतं सगळ्याच परीक्षा आपण यशस्वीपणे पार पाडू शकतो. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. शुभांगी शिंदे आपल्याशी बोलतायत कोल्हापूरहून. नमस्कार, बोला. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी आपलं ध्येय निश्चित केलं आणि किती काळानंतर तुम्हाला यश आलं, आणि ज्यावेळी तुम्ही UPSCच्या अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळी तुम्ही दिवसातून किती वेळ UPSCच्या अभ्यासासाठी देत होता? धन्यवाद. तुम्हाला म्हणजे आपण जसं म्हणतो की UPSC परीक्षेसाठी किंवा इतर कुठल्याही परीक्षेसाठी आपलं ध्येय निश्चित असणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही दोघांनी सुद्धा की आपल्याला UPSC परीक्षेमध्ये यश मिळवायचं किंवा आपल्याला ही परीक्षा द्यायची आहे हे कधी तुम्ही निश्चित केलं आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही कसा अभ्यास केला? माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी ज्या भागाला बिलॉंग करते, जळगाव, नॉर्थ महाराष्ट्रामधलं प्लेस आहे, खूप जास्त अवेअरनेस नव्हता. मला माझ्या ग्रॅज्युएशन नंतर कळालं की अशा टाईप ऑफ एक्झाम्स असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिटीला सर्व्ह करण्याचं एक मोठी अपॉर्च्युनिटी मिळते. माझं ग्रॅज्युएशन होमिओपॅथीमध्ये झाल्यानंतर 2012मध्ये मी याच्यासाठी सुरुवात केली. हा माझा थर्ड अटेम्प्ट होता. थर्ड अटेम्प्टमध्ये मी यशस्वी झाले. याच्यामध्ये सुरुवातीला अभ्यास करताना स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स SIC मुंबई एक शिक्षण संस्था आहे जी UPSCसाठी कोचिंग देत असते. ती एक परीक्षा घेते. त्या परीक्षेमधून जे निवड झालेले विद्यार्थी असतात त्यांना ती 1 वर्षभर पूर्ण कोचिंग प्रोव्हाइड करते. तर मी त्या SIC मुंबईमध्ये निवड झाली होती आणि त्यानंतर जॉब करत असतानाच मी अभ्यास केला. तर त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये 8-10 तास अभ्यास व्हायचा, बट जसा जॉब सुरू केला त्यामध्ये हार्डली तुम्हाला 4 आवर्स मिळतात. आणि आय थिंक 4 आवर्स पण जर का तुम्ही क्वालिटी स्टडी केला तर तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाहीये. सर, तुम्ही काय सांगाल? तुमचा अनुभव कसा आहे या क्षेत्रातला? माझ्या मते किती तास अभ्यास करता याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे तुम्ही अभ्यास कसा करता. म्हणजे कधी कधी तुम्ही 14-16 तास 18 तास अभ्यास करून सुद्धा तुम्हाला ॲट द एंड ऑफ डे तुमच्या लक्षात काहीच नसेल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट समजली नसेल. जर तुम्ही फक्त पाटा टाकत असाल तर त्या अभ्यासाला अर्थ नाहीये. एक मिनिमम लेवल गरजेची आहे. म्हणजे मी ही जॉब करत होतो, जवळपास 4-4.5 तास भेटतात जनरली जॉब केल्यानंतर, 4-4.5-5 तास. माझ्या मते तेवढा वेळ पुरेसा आहे जर तुमचं बेसिक क्लिअर असेल तर. म्हणजे बेसिक इन द सेन्स की तुम्हाला जर
गोष्टी समजत असतील की जर समजा तुम्हाला कळत असेल की इतिहास असा गेला, म्हणजे प्रीहिस्टॉरिक टाइम पासून आजपर्यंतची डेव्हलपमेंट कशी होत गेली, जर तुम्हाला हे समजत असेल, जर तुम्हाला भूगोल समजत असेल की एखाद्या एरियामध्ये असं का होतं, पाऊस एखाद्या ठिकाणी जास्त का पडतो, एखाद्या ठिकाणी कमी का पडतो, जर तुम्हाला का हा प्रश्न विचारता येत असेल आणि जर ती विचारण्याची हिंमत असेल आणि त्यानंतर मग तुमचे बेसिक्स क्लिअर होतील, मग त्यानंतर खूप जास्त 14 तास वगैरे अभ्यास करण्याची अजिबात गरज नाहीये. मी बरेच विद्यार्थी किंवा बरेच मुलं अशी बघितले जे जॉब करून करतात, बऱ्याच मुली अशा बघितल्या ज्या जॉब करून आणि घर सांभाळून करतात. इनफॅक्ट मी लग्न झालेले आणि मुलं सांभाळून अभ्यास केलेल्या आणि UPSC मध्ये निवड झालेल्या मुली बघितल्यात आणि त्यांना डेफिनेटली 12-14 तास देणं शक्य नसतं. त्याच्यासोबतच फक्त थोडंसं हार्डवर्क डेफिनेटली गरजेचं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त स्मार्ट वर्कची गरज आहे. वा. तर मग तुम्ही मगाशी जसं सांगितलं, म्हणजे मला पुन्हा एकदा त्या मुद्द्याकडे यायचं आहेच की हार्ड वर्क पेक्षा सुद्धा स्मार्ट वर्क फार महत्वाचं आहे आणि मग छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण हे स्मार्ट वर्क नक्कीच करू शकतो. मॅडमने सांगितलं की वर्तमानपत्रामध्ये नेमकं कसं वाचायचं किंवा कुठल्या बातम्या वाचायच्या, मेन महत्वाचं संपादकीय असं आहेच. पण आजकाल समजा जर जॉब करत असेल तर अगदीच वर्तमानपत्र वाचायला वेळ मिळाला नाही तर आपण अगदी न्यूज चॅनल्स पाहतो, तर ते कसं म्हणजे महत्वाचं होऊ शकतं का? न्यूज चॅनल्स पाहणं किंवा पर्टिक्युलरली या न्यूज पाहणं गरजेचं आहे किंवा तुमचा या बाबतीतला अनुभव कसा आहे सर? जॉब करत असल्यामुळे जनरली खूप वेळ नाही भेटत, पण मग जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा वाचनाबरोबरच थोडंसं टीव्ही पाहायचा प्रयत्न केला. आणि टीव्ही म्हणजे डेफिनेटली मी एक गोष्ट सांगू शकतो की ब्रेकिंग न्यूजवाले जे चॅनल असतात सनसनीखेजवाले, नक्की ते अवॉइड करा. मी पर्सनली DD न्यूज फॉलो केलं, त्याच्यासोबतच राज्यसभा टीव्ही फॉलो केलं. जर इंटरनॅशनल न्यूजसाठी असेल तर BBC न्यूज हा चॅनल आहे आणि राज्यसभा टीव्हीवर काही डिबेट्स होत असतात खूप महत्त्वाच्या विषयावर, म्हणजे रिटेलमध्ये FDI किंवा परदेशी गुंतवणूक द्यायची की नाही, किंवा भारत आणि चीनच्या संबंधांवर किंवा भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांवर. तर खूप महत्त्वाचे, खूप इंटेलिजंट लोक वेगवेगळ्या इश्यूजवर, वेगवेगळ्या पैलूंवर तिथं खूप छान चर्चा करतात. त्या चर्चा टीव्हीवर तुम्ही राज्यसभा टीव्हीवर पाहू शकता, त्याच्यासोबतच तुम्ही इंटरनेटवरून त्या डाउनलोड करू शकता किंवा पाहू शकता. त्याच्यासोबतच राज्यसभा टीव्हीने संविधान नावाची एक सिरियल बनवलेली श्याम बेनेगलांच्या डायरेक्शन खाली. तर ती सिरियल कॉन्स्टिट्यूशन, आपलं संविधान कसं बनलं ते समजून घेण्यासाठी खूप उपयोगी आहे. मला वाटतं त्यासोबतच DD न्यूज तुम्ही रेग्युलरली किंवा जे समरी असते न्यूजची ती जरी फॉलो केली तरी दिवसात काय घडलं किंवा या आठवड्यात काय घडलं हे समजायला खूप मदत होते. वा, म्हणजे तुम्ही सांगितलं, दोघांनीही अगदी सांगितलं की बातम्यांचा अचूक वापर आपल्या अभ्यासामध्ये कसा करायचा हे आपल्यावर आहे, नाही का? आणि यामध्ये मॅडम एक ऍड करेल, जसं सरांनी सांगितलंच की न्यूज चॅनल्स आणि त्याचा इम्पॉर्टन्स, राज्यसभा, टेलिव्हिजन, दूरदर्शन न्यूज. मी अजून एक याच्यात ऍड करेल की ऑल इंडिया रेडिओच्या न्यूज असतात, डेली त्या संध्याकाळी असतात. त्याच्यानंतर एक डिस्कशनचा टॉपिक असतो, तर तुम्हाला क्वालिटी डिस्कशन्स जे असतात ते एक ऑल इंडिया रेडिओवरती पण तुम्हाला ऐकायला मिळतील. राज्यसभा टेलिव्हिजनचे व्हिडिओज सरांनी सांगितलेच, प्लस काही सिरीज असतात, लाईक प्रधानमंत्री सिरीज ही ABP न्यूजने स्टार्ट केलेली होती आणि ती म्हणजे स्वातंत्र्यापासूनचे आतापर्यंत सगळ्या प्रधानमंत्रींबद्दल होती आणि ती एक चांगली सिरीज होती. तर त्याच्यामुळे तुमच्या जनरल स्टडीजमध्ये तुम्हाला एक क्लॅरिटी मिळत जाते. तर असे जे काही एज्युकेशनल प्रोग्राम्स असतात, इव्हन टेलिव्हिजनचा तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर करू शकता. किंवा त्यासोबतच मॅमनी सांगितलं त्यासोबतच एक डिस्कवरी ऑफ इंडिया दूरदर्शनची जुनी सिरियल आहे. आपल्या पूर्व प्रधानमंत्री यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकावर मला वाटतं श्याम बेनेगलांनीच ती सिरियल बनवलेली. तीही एन्शियंट इंडिया समजून घेण्यासाठी मराठीमधून डब करून आपल्या सह्याद्री वाहिनीवर पाहायला मिळतेच आहे आपल्या प्रेक्षकांना. त्यामुळे मला वाटतं यांच्या अनुभवातून आपण हे नक्कीच जाणू शकतो की ही सिरियल पहा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे दूरदर्शनचा तर आतापर्यंतचं असंच ध्येय झालेलं आहे की ज्ञान, मनोरंजन आणि माहिती देणं हे दूरदर्शनचं काम आहे. आणि मला वाटतं या दूरदर्शनच्या माहित्यांचा किंवा दूरदर्शनच्या बातम्यांचा आपण या परीक्षांसाठी नक्कीच उपयोग करू शकतो, नाही का? आता झालं, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला काय आवड आहे हे करून आपण अभ्यास केलात. त्याच्यानंतर म्हणजे पूर्वपरीक्षा झाली, मुख्य परीक्षा झाली, त्याच्यानंतर महत्वाची येते ती म्हणजे मुलाखत. आणि इथे कुठेतरी महाराष्ट्रातल्या मुलांचं असं होतं का, म्हणजे भाषेची अडचण येऊ शकते का, भाषेची अडचण अडसर ठरू शकते का? तुमच्या दोघांचाही अनुभव मला जाणून घ्यायला आवडेल. मॅडम, तुम्ही पहिल्यांदा सांगा.
मुलाखत ही म्हणण्यापेक्षा UPSCचा जो इंटरव्ह्यू असतो हा मोर ऑफ अ पर्सनॅलिटी टेस्ट आहे. त्याच्यामध्ये हे नाही बघितलं जात की तुम्हाला फॅक्च्युअल काय ज्ञान आहे किंवा तुम्हाला फॅक्च्युअल प्रश्न नाही विचारले जात. शक्यतो तुम्हाला मोर ऑफ ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स, एखादी गोष्ट घडते आहे तुमचं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे जास्त इम्पॉर्टंट असतं. UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये इव्हन एक सायको अॅनालिस्ट असतात, ते बघतात की तुमचं म्हणजे वेन द प्रोसेस इज गोइंग ऑन ते तुमच्याकडे बघत असतात की तुम्हाला जे तुम्ही बोलतात आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्ही किती फर्म आहात, तुमची इंटिग्रिटी तिकडे थोडी चेक केली जाते. आणि मला असं वाटत नाही पर्सनली की मराठी मुलांना काही मागे त्याच्यामध्ये हे आहे, बिकॉज जर का तुम्हाला तेवढं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे, तुम्ही जर का त्या विषयांना वेगळ्या वेगळ्या पैलूंनी बघतात आहे, तुम्ही चांगल्या याच्याने प्रेझेंट करू शकतात आहे. इवन तिथे जर का तुम्हाला मराठीत इंटरव्ह्यू द्यायचा असेल तरी सुद्धा एक ट्रान्सलेटर असतात, तर तुम्ही ते ट्रान्सलेटरकडनं देऊ शकतात. आणि ॲज फार ॲज पॉसिबल म्हणजे आता आम्ही दोघंही ग्रामीण भागाला बिलॉंग करतो आणि त्याच्यामधून आलेलो आहे, तर आम्हाला वाटत नाही की म्हणजे भाषेची काही अडचण ठरू येऊ शकते. सर, तुमचा अनुभव कसा होता? मला पर्सनली वाटतं की म्हणजे भाषा मराठी किंवा अन्य कुठलीही भाषा असेल, रिजनल लँग्वेजेस, त्यांचा प्रॉब्लेम नाही आहे. फक्त जर तुम्हाला वेळ असेल, जर तुम्ही मे बी आता 12वीत असणारी मुलं असतील किंवा त्याच्या आधीची किंवा ग्रॅज्युएशनला आता सध्या शिकत असणारी मुलं, तर त्यांनी शक्य होईल तेवढ्या लवकर इंग्लिश आत्मसात करून घ्या. इंटरव्ह्यू तुम्हाला रिजनल लँग्वेजमधून देता येतो, मराठीतून देता येतो, नक्की ट्रान्सलेटर तिथं असतो, पण बोर्ड इंटरव्ह्यूचं जे पॅनल असतं ते जास्त हे करतं की तुम्ही डायरेक्ट इंग्लिशमधून त्यांच्याशी संवाद साधण्याचा ॲटलिस्ट प्रयत्न करा. ते म्हणजे जे ट्रान्सलेटरच्या थ्रू जाणं म्हणजे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं, म्हणजे तो फ्लो असतो जो इंटरव्ह्यूचा तो थोडासा इफेक्ट होतो. पण तुम्ही मराठीतून ही बोलू शकता आणि मराठीतून सक्सेसफुल झालेले बरेच लोक आहेत, तर त्यासोबतच मराठी असण्याचा म्हणजे ड्रॉबॅक नक्की नाहीये. पण आपलं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व पण तितकंच चांगलं पाहिजे, नाही का? म्हणजे मराठी भाषेत जरी मुलाखत देता येत असली, तिकडे ट्रान्सलेटर असला तरी इंग्रजी भाषेत आपण डायरेक्ट मुलाखत जो घेतोय त्याच्याशी संवाद साधू शकतो, नाही का? त्यामुळे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. मनीष कळमकर आपल्याशी बोलतायत अमरावतीहून. नमस्कार, बोला. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार, मी मनीष कळमकर बोलत आहे अमरावतीवरून. सर्वप्रथम भावसार मॅडम आणि विक्रम विटकर यांचे अभिनंदन UPSC मध्ये हे झाल्यानंतर यशस्वी झाल्याबद्दल. धन्यवाद सर. धन्यवाद. हा, आपला सलग प्रश्न विचारा सर. हा, मला हे विचारायचं आहे की मी गेल्या 3 वर्षापासून UPSCची एक्झाम देत आहे. त्यामध्ये मी 2दा मेन्स दिलेली आहे आणि एकदा मुलाखत पण दिलेली आहे. माझा प्रश्न हा आहे की UPSCच्या परीक्षेमध्ये लेखी परीक्षेचं माध्यम जे आहे ते महत्वाचं ठरतं का? कारण की मी गेल्या 3 वर्षापासून मराठी माध्यमातून परीक्षा देत आहे. माझ्या मते याच्यामध्ये माध्यमाचा कुठे प्रॉब्लेम नको यायला, कारण जेवढे मी आता रिझल्ट्स बघितले आहेत त्याच्यामध्ये काही फ्रेंड्स असेही आहेत की ज्यांनी मराठी माध्यमातून परीक्षा दिली आहे. इतपत नाही तर मराठी लिटरेचर हा ऑप्शनल ठेवून सुद्धा खूप चांगला स्कोर आलेला आहे. माध्यमांपेक्षा मी एक सजेस्ट करेल की तुम्हाला म्हणजे एक होतं की मराठीमध्ये सोर्सेस लिमिटेड असतात कधी कधी, तर ते डायव्हर्सिफाय केले पाहिजे. तुम्ही इंग्लिशमध्ये वाचून मग जर का त्याचे नोट्स वगैरे काढून मराठीत ठेवू शकत असाल तर ते चांगलं आहे. आणि तुम्ही जेवढं नोट्समध्ये डायव्हर्सिफाय कराल, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये थोडाफार फरक आणला मेन्समध्ये, तर मला वाटतं की मराठी माध्यम याचा काही प्रॉब्लेम नाही होणार. आपण काय जसं सरांनी सांगितलं की हार्डवर्क करण्यापेक्षा सुद्धा स्मार्ट वर्क, मग ते मराठीमध्ये असू देत किंवा अन्य भाषांमध्ये असू देत, ते फार महत्वाचं असतं ह्या परीक्षांसाठी. तुम्ही दोघांनी सुद्धा जॉब करता करता मला वाटतं ही परीक्षा दिलेली आहे, तर एकंदरीतच जॉब करत असताना या परीक्षेची तयारी कशी करायची किंवा या परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, दोघांकडूनही मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. माझ्या बाबतीत म्हणायला गेलं तर सुरुवातीला ज्यावेळेस मी प्रिपरेशन सुरू केलं, ॲट दॅट टाइम आय वॉज स्टडिंग फुल टाइम. एक 7-8 तास मी डेली स्टडी करायची, त्यावेळेसही जास्त नव्हतं. आणि ॲज आय सेड अर्लियर की क्वालिटी ऑफ स्टडी मॅटर्स ॲज अपार्ट फ्रॉम क्वांटिटी. तुम्ही किती वेळ करतायत ते ह्या परीक्षेसाठी महत्त्वाचं नाही आहे. मी पर्सनली खूप सारे ग्रुप डिस्कशन्स किंवा जसं सरांनी सांगितलं राज्यसभा टेलिव्हिजनचे व्हिडिओज आणि जिकडनं तुम्हाला ज्ञान जास्त मिळू शकेल त्या ठिकाणून ते अपडेट करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस मी जॉब करत होती त्यावेळेस
हार्डली जसं सरांनी सांगितलं की 4 to 5 आवर्स तुम्हाला मॅक्झिमम मिळू शकतात. अशा सिनारिओमध्ये तुम्हाला जेव्हा स्वतःला स्ट्रेच करायचं असतं, तुम्ही फक्त जो तुमचा बेस बिल्डअप केलेला आहे त्याच्यावरती तुम्ही काही मटेरियल्स ॲडअप करू शकतात. तुम्ही एकंदरीत फक्त ॲट स्क्रॅच नाही सुरू करू शकत, पण जॉब करता करताही हे पॉसिबल झालं थँक्स टू दूरदर्शन, थँक्स टू अदर व्हिडिओज किंवा जे आम्हाला शॉर्ट टाईममध्ये त्या गोष्टीला समजवून द्यायचे. तर एकंदरीत दॅट वॉज पॉसिबल. ओके सर, तुमचा अनुभव कसा होता? मला पर्सनली जॉबचा थोडासा फायदा झाला. मी रिझर्व्ह बँकेमध्ये काम करत होतो, त्यामुळे इकॉनॉमीबद्दल एक पर्स्पेक्टिव्ह भेटला. जे सिनियर्स वगैरे तिथं आहेत ते खूप सपोर्टिव्ह होते आणि त्यासोबतच त्यांच्या अनुभवाचा खूप फायदा होतो. म्हणजे त्यांना आपल्यापेक्षा खूप जास्त ज्ञान असतं, त्यांचा अनुभव खूप मोठा असतो, तर त्याचा फायदा झाला. पण त्यानंतर मग थोडीशी वेळेची कमी असायची. पण मग ते एक पार्किन्सन्स लॉ असतो सायकोलॉजीमध्ये की वर्क फील्स अवेलेबल टाइम. जर तुम्हाला 10 तास असतील तर तुम्ही मग तेवढं निवांतपणे कराल. जर तुम्हाला 4 तास असतील तर तुम्ही जास्त कष्ट घ्याल किंवा जास्त फोकस्ड अभ्यास असेल तुमचा. तर वेळ किती देता तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही किती एफिशियन्सीने अभ्यास करता ते जास्त महत्वाचं. आता मला मॅडम तुम्हाला विचारायला आवडेल, कारण का तुम्ही म्हणजे आपला कार्यक्रम सखी सह्याद्री आहे, सगळ्या सखींसाठी आहे आणि प्रशासकीय सेवा खरं तर ब्रिटिशांच्या काळापासून सुरू झाली आहे, पण स्वातंत्र्यानंतर महिला या क्षेत्राकडे यायला थोडासा वेळ गेला. म्हणजे आपली पहिली जी महिला आहे, म्हणजे असं माझ्या वाचनात आलं होतं, तुम्हीच आता सांगा की कितपत ती माहिती बरोबर आहे, की 1951 साली ईशा बसंत जोशी ह्या ज्या महिला आहेत त्या पहिल्या प्रशासकीय सेवेमधल्या महिला ठरलेल्या आहेत. आणि मग त्यानंतर अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो. म्हणजे अगदी नीला सत्यनारायण आहे किंवा मनीषा म्हैसकर आहेत आणि अगदी आत्ताची IASच्या परीक्षेमध्ये पहिली आलेली जी मुलगी आहे ईदा सिंघल. आणि आता तुम्ही सुद्धा एक महिला म्हणून या क्षेत्रामध्ये योगदान देणार आहात, ऑलरेडी दिलेलं आहे. तर एकंदरीत तुमचा या क्षेत्रातला अनुभव किंवा तुम्ही या क्षेत्राबद्दल काय सांगाल किंवा या क्षेत्राकडे तुम्ही कसं बघाल? ज्यावेळेस मी ठरवलं ही एक्झाम द्यायचं ते फक्त याच्यामुळे होतं कारण UPSC ही तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी देते की तुम्ही एका डायव्हर्स फील्डमध्ये काम करू शकता. तुम्ही सोसायटीसाठी काही चेंजेस जर का घडवायचे असतील ते म्हणजे तुम्ही एका पॉलिसी मेकिंग पोझिशनवरती असतात. जसं तुम्ही म्हटलं की महिलांची संख्या कमी होती आणि आत्ता ती वाढत चालली आहे. पहिली गोष्ट तर मी सांगेल की अवेअरनेस कमी होता. एकंदरीत महाराष्ट्रात बघा किंवा बाहेरही बघा तर अवेअरनेस कमी होता. सेकंडली पालकांचं एक होतं ॲटिट्यूड की मुलींना आफ्टर अ सर्टन एज लाईक ग्रॅज्युएशन यू गो फॉर मॅरेज ऑर समथिंग. तर मग त्याच्यामुळे असं व्हायचं की जरी इच्छा असली तरी तुम्ही पुढे कंटिन्यू नव्हते करू शकत. थँक्स टू नाव की आता पालकसुद्धा सपोर्टिव्ह आहेत आणि तुम्हाला ते तुमच्या ड्रीम्सला सपोर्ट करतात आहे की तुम्हाला जर का पुढे शिक्षण करायचं आहे, तुम्हाला पुढे ज्या संधी तुम्ही शोधल्या आहेत त्याच्यामध्ये काम करायचं आहे, तर डेफिनेटली एक घरच्यांचा सपोर्ट याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि थर्ड थिंग याच्यामध्ये एक महिला म्हणून मी या क्षेत्राकडे असं बघते की महिलांचे अजूनही म्हणजे इवन आफ्टर 67-68 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स आजही महिलांची परिस्थिती खूप सुधारलेली नाही आहे. तर जर का तुम्हाला या क्षेत्रात येऊन महिलांसाठी स्पेशली विमेन अँड चिल्ड्रनसाठी काही काम करायचं असेल आणि तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम्स चांगल्या याच्याने समजू शकतात तर यू हॅव गॉट अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी आणि दॅट इज वाय मी पण या फील्डकडे वळले. वा, म्हणजे नक्कीच महिलांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एक महिला सक्षम कार्यकर्ते आपल्याला या सेवेमधनं मिळू शकतील, नाही का? आता मला अगदी थोडक्यात म्हणजे खरं तर हा विषय खूप मोठा आहे पण वेळेची मर्यादा असल्या कारणाने अगदी थोडक्यात असं विचारायचं आहे. जसं सर तुम्ही म्हणालात की नोट्स काढणं म्हणजे आपल्या नोट्स असणं फार गरजेचं असतं आणि आपल्याला एसे रायटिंग म्हणजे मोठे मोठे प्रश्नांची उत्तरं लिहायची असते, त्यामुळे आपल्या लिखाणाचा दर्जा सुद्धा तितकाच वाढवणं जास्त गरजेचं आहे. कारण आपण वाचलेलं खूप असतं पण ते सगळं एकत्र लिहिणं तितकंच गरजेचं असतं, पॉइंट टू पॉइंट. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? लिखाणाची प्रॅक्टिस हवी. त्यासाठी जे तुम्ही लिहाल, जे तुम्ही वाचाल ते लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यासोबतच जे तुम्ही म्हणजे जे लिहिताय तुम्ही ते झाकली मूठ 1.25 लाखाची करू नका. जे शक्य असेल ते म्हणजे 4 मित्रांकडून तपासून पहा, तुमच्या शिक्षकांकडून तपासून पहा, मे बी तुमच्या पालकांना दाखवा. तुम्हाला स्वतःला वाटत असेल की तुमचा आन्सर खूप छान आहे पण सगळ्यांकडून फीडबॅक घ्या, त्यानंतर तुमचे आन्सर रायटिंग नक्की सुधारेल. आणि त्याच्यासोबतच वाचणं जेवढं जास्त वाचाल तेवढं चांगलं लिहाल. आणि वयाची मर्यादा या परीक्षांसाठी सुद्धा असेल ना, तर ती किती असते आणि किती वर्षापर्यंत आपण हे परीक्षा देऊ शकतो किंवा किती वेळा आपण ही देऊ शकतो? अगदी थोडक्यात. जनरल कॅन्डिडेट्स ही परीक्षा सध्या 4 वेळा देऊ शकतात. गेल्या काही दिवसात UPSCने निर्णय दिलेला त्यानुसार आणखी 2 अटेम्प्ट वाढवून दिलेले. बरं.
पुढच्या वर्षी जर नियम चेंज झाले तर ते परत 4 अटेम्प्ट होऊ शकतात. ओबीसी कॅन्डिडेट ही परीक्षा आणखी 3 त्यांना एक्स्ट्रा अटेम्प्ट दिले जातात, तर 7 वेळा ही परीक्षा देऊ शकतात. आणि SC ST कॅन्डिडेट्सना आणखी थोडे अटेम्प्ट असतात. तर मग वयाच्या 30व्या वर्षापर्यंत जनरल कॅन्डिडेट्स ही परीक्षा देऊ शकतात, 35व्या वर्षापर्यंत ओबीसी कॅन्डिडेट्स ही परीक्षा देऊ शकतात. तर ज्यांनी अजून सुरुवात केली नाहीये पण जे या वयोमर्यादा मध्ये आहेत त्यांनी लवकर सुरुवात करावी. म्हणजे आता जसं म्हणालात तुम्ही दोघांच्या अनुभवातनं एवढंच लक्षात आलेलं आहे की आपण आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि त्या ध्येय निश्चित झाल्यानंतर अतिशय कमी वेळेमध्ये म्हणजे क्वालिटी टाइम आपण वेळेचा कसा सदुपयोग करून छान अभ्यास करू शकतो आणि UPSC परीक्षा क्रॅक करू शकतो हे आपण या दोघांच्या अनुभवातनं आज जाणून घेतलेलं आहे. म्हणून तुम्ही दोघेही इथे आलात त्याबद्दल आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.